नमस्कार माऊली, नमस्कार. माऊली, आपल्याला हा मनुष्याचा जन्म मिळतो तरी कसा? अनेक योनीनंतर हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो आणि त्यासाठी आपण त्या विधात्याचे ऋणी असतोच. पण आपण कधी असा विचार केलाय का की विधात्यानं अशी रचना का केली असेल? मनुष्याचा किंवा कोणत्याही जीवाचा असा मृत्यू का होत असेल? त्याचा जीवन प्रवास का थांबत असेल? हे थोडं दुर्दैवी नाही का? पण नाही माऊली, मृत्यू हा कधीच शेवट नसतो, तर या जीवन प्रवासाच्या नव्या टप्प्याची ती सुरुवात असते. कारण एक जीवन संपलं की आपल्याला पुढचा जन्म मिळतो, त्या पश्चात त्याच्या पुढील, म्हणजे ही जीवन शृंखला अखंड चालू राहते. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू हे तसं म्हटलं तर आरंभ आणि अंत आहेत, नाहीतर ते न संपणारं एक सृष्टीचं चक्र आहे. अहो अहो ऐकलेत का? निजलात का? ऐका ना. बोल, काय बोलायचं? तुम्ही पिताश्री जे सांगतात ते ऐका बघू. काय ऐकू? तुम्ही दुसरा विवाह करा आणि दुसरी पत्नी घरात आणा. बरं ठीक. केला दुसरा विवाह. पण हल्लीच्या मुली असं मनापासून पाय चिपून देत नाहीत ना. त्यात काय एवढं? त्यासाठी मी आहे ना. चला हे ठीक आहे, पण शिवाय कोणी असा स्वयंपाक देखील करत नाही ना. घराची निगा, स्वच्छता, बारकाईने सगळीकडे लक्ष देणे, काही काही करत नाही. अहो पण ह्या सर्वांसाठी मी आहे ना. जर या सर्वासाठी तू आहेस, तर मला दुसरं कोणी कशासाठी हवं? अवनी, मी केवळ माझ्या स्वार्थापोटी तुझ्याशी विवाह नाही केला. माझ्या आयुष्याला तुझ्यामुळे पूर्णत्व लाभले. तुझ्याशिवाय मी कोणाचा विचारही करू शकत नाही. कळलं? अगं अशी किती काळ ढिंब बसून राहणार? हे पाणी घरी घेऊन जायचे आहे. त्या पश्चात सर्व कामे करावे लागणार आहेत. विलंब झाला तर सासूबाई शंख करतील माझ्या नावाने. सुमात्रा, तूच माझी एकमेव सखी आहेस, जी माझ्या मनाची अवस्था समजू शकेल. तूच सांग, काय करावे मी? मी सांगते तेच कर. जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा तिचा स्वीकार करावा. हा पण ती बदलू शकत नाही. तिला शरण जा. अवनी, हे तुझे कसोटीचे क्षण आहेत. आणखी किती शरण जावे? आजवर किती प्रयत्न केले मी की माझे अपत्य जन्मास यावे, परंतु श्राद्धाच्या तिथीला नाही. आतोनात प्रयत्न केले मी, परंतु जे व्हायचे तेच झाले. माझे अपत्य जन्माला आले आणि क्षणातच हे जग सोडून गेले. परंतु अशी योजना केली तर की त्या काळात पुत्र जन्मूच शकणार नाही. केले ना. मागील वर्षी श्राद्धाच्या तिथीला मी 7 महिन्यांची गर्भार होते. मी ह्या विचारानं सुखावले की ह्या तिथीला तरी अपत्य जन्मास यायचे नाही. परंतु माझे दुर्भाग्य, नेमका त्याच मासात त्याच दिनी मला प्रसूती कळा सुरू झाल्या. पुन्हा व्हायचे तेच झाले. मी तुझी अवस्था जाणते ग.
परंतु भगवंत जर तुझी परीक्षा बघत असेल तर त्याला तू तरी काय करणार? कधी कधी मनात विचार येतो, हा देह त्याग करावा. आपल्यामुळे आपण कितीतरी जीवांना त्रास देतो आहोत. निदान ते तरी आनंदाने जगू शकतील. अवनी, असे भलते सलते विचार मनी आणू नकोस. एक क्षण असा येईल जेव्हा भगवंताला देखील तुझी करुणा वाटेल आणि तो प्रसन्न होईल तुझ्यावर. ही यातनांची वारी नक्कीच संपेल. मला तर हे स्वप्नच वाटते आहे. कधी कधी मनी विचार येतो, पिताश्री म्हणतात तेच योग्य आहे. मी हे घर सोडून, तुम्हा सर्वांना सोडून निघून जावे. हाच एक अंतिम उपाय आहे. अवनी, तुला माझी शपथ आहे, असा विचार देखील तू मनात आणणार नाहीस. अतिचिंतनाने तुझे मन पोखरले आहे. कदापि असे वागू नकोस. आणि परिस्थिती आज आहे, उद्या तशी नसेल. म्हणून अगो बाई, माझे लक्ष कसं नाही गेले? माझे घागर. आता ही घागर देखील पाण्यात अधांतरी राहणार नाही. तिला तिचे प्राक्तन ठरवावे लागेल. माझा आता निर्णय झालाय. धरणी माते, तू आजवर कित्येक तपस्वी स्त्रियांना तुझ्यात सामावून घेतलंयस, त्यांचा आधार झालीयस. तोच आधार मलाही दे. माझ्या पतीच्या सुखासाठी, पित्रांच्या शांतीसाठी आणि घराच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी तिथून बाहेर पडणं हाच एकमेव मार्ग आहे. आणि त्यासाठी तू मला तुझ्यात सामावून घे. पिताश्री, पिताश्री, अरे गोविंदा, कुठे होतास तू? पिताश्री, मोठे संकट ओढवले आहे. संकट? आणि ते कुठले? अवनी, तिचा काहीच पत्ता लागत नाही. अरे काय सांगतोस? तिला इतका विलंब कधीच होत नाही घरी परतायला. परंतु आज सूर्यास्त होऊन देखील प्रहर उलटले. शिवाय मी सुमात्राकडे चौकशी केली, आपली शेजारी शांता देवीकडे सुद्धा चौकशी केली, परंतु तिला कोणीच पाहिलं नाही. चला, शेवटी भगवंतांनी माझे गाराणे ऐकले. म्हटले आहे ना, जे काही होते ते विधिलिखित असते आणि ते चांगल्यासाठीच होते. असे का बोलत आहात तुम्ही पिताश्री? हो, तुमची सून आहे ती, या घराचा अविभाज्य घटक आहे. आणि ती जर बेपत्ता झाली असेल तर तुम्ही इतका आनंद व्यक्त का करत आहात? पुरे, इतके अस्वस्थ होण्याचे काही एक कारण नाही. प्रेमांध केले आहे तुला आणि त्यामुळे तुझी मती गुंग झाली आहे आणि तुला कळत नाहीये स्वतःचे आणि या घराचे भले कशामध्ये आहे ते. परंतु भगवंतास काळजी आहे. आपल्या पूर्वजांनी आशीर्वाद दिलाय, त्यामुळेच हे घडले आहे. कदापि नाही, माझी मती नाही, तुमची दृष्टी कलुषित झाली आहे. अरे आता तरी मान्य कर. अरे ज्या पूर्वजांचा अपमान केला त्यांच्याच कृपेमुळे हे घडते आहे. तिच्या कृत्याची तिला शिक्षा मिळते आहे. ती धूर्त स्त्री अवनी निघून गेली. ती जमिनीने कृत केले किंवा नदीने, जे झाले ते चांगलेच झाले. नाही, असे होऊ शकत नाही.
प्रभू, अवनीला माझ्यापेक्षा जास्त आपण ओळखता प्रभू. तिच्या इतकी पुण्यवान स्त्री मी पाहिली नाही. तिला सुखरूप घरी आणा प्रभू. अवनी कुठल्या संकटात सापडली नसेल ना प्रभू. तिची सुटका करा प्रभू, तिची सुटका करा. अवनी, अवनी, अवनी थांब. असे करू नकोस. तात्काळ या नदीमधून बाहेर ये अवनी. ऐक माझा. असा स्वतःचा प्राणत्याग करू नकोस अवनी. नाही सुमात्रा, आता मला आणखी मोहात पाडू नकोस. आता असे हे अपमानित आयुष्य जगण्यात मला काहीही रस राहिलेला नाहीये. अगं परंतु असा कुठले प्रसंग ओढावलाय तुझ्यावर की तू हे पाऊल टाकले आहेस? तुझी नाही तर किमान इतरांची काळजी करवणी. काय होईल त्यांचं जेव्हा त्यांना कळेल तुझ्याबद्दल अवनी? त्यांचे भले व्हावे म्हणूनच मी हे पाऊल उचलते आहे. मी ह्या सृष्टीतून नाहीशी झाले, त्यातच सगळ्यांचे सौख्य सामावले आहे हे मी जाणू नये. आता मला कुणीही थांबवू शकत नाही. अवनी, अवनी नको. अवनी थांब. अवनी, आठव, आठव तुझा पती गोविंद, जो तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो. तो जगू शकेल का तुझ्या विना? सांग अवनी, जगू शकेल का तुझ्या विना? माझ्या पश्चात काही काळातच ते मला विसरून जातील आणि माझी जागा इतर कुणीतरी घेईल असे तुला वाटते, पण मनातून केलेले प्रेम कधी विसरू शकत नाही अवनी. तू तरी विसरू शकशील का? सांग मला, तू तरी विसरू शकशील का अवनी? गोविंद तुझा सर्वस्व आहे. नाही सुभद्रा, सुभद्रा नाही, सोड मला. मला जाऊ दे, मला नाही जगायचंय. अवनी तू माझी सखी आहेस. तुझे रक्षण करणे माझे दायित्व आहे. नाही सुभद्रा, सोड मला, जाऊ दे, मला मरायचंय. अवनी मी तुला नाही सोडणार. चल. सुभद्रा सोड मला. सुभद्रा मला नाही जगायचंय. सुभद्रा, सुभद्रा सोड, जाऊ दे मला. तू काय करायला निघाली होतीस? एवढा मानव जन्म मिळालेला केवळ क्षुल्लक कारणासाठी तू ते त्यागून देत होतीस. एका क्षणात तू मोकळी होशील सुद्धा, पण त्या पश्चात आमचे काय? आमचा विचार न करता तू हा स्वार्थी निर्णय कसा घेऊ शकतेस? जेव्हा गोविंद माझ्या घरी चौकशी करायला आलेला, तेव्हा मला संशय आलेला की तू इतर कुठे नसून येथेच असणार. काय करू ग मी आता, काय करू? मी सांगते, मी तुला तुझ्या घरी घेऊन जाते. नाही नाही, आता पुन्हा तिथे जायचं धाडस नाहीये ग माझं. का? तू काय पाप केले आहेस? हे तुझे हक्काचे घर आहे. तुझी माणसे तुला नक्कीच समजून घेतील. विश्वास ठेव. चल.
अवनी अगं कुठे होतीस तू? किती शोधलं मी तुला, तरी देखील सापडली नाहीस. आणि हे बरे, माझी धर्मपत्नी मोती वेचायला गेली होती तर. हो ना? तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहून तर वाटते आहे की मुबलक प्रमाणात मोती मिळवले असतील. परंतु आहेत कुठे ते मोती? त्या चाणाक्ष सुमात्राने लंपास केले असणार, बरोबर ना? माझ्या भोळ्या भाबड्या पत्नीला फसवून नक्कीच संधी साधली असणार तिने. छे हो, अश्रूंचे कधी मोती होत असतात का? आणि आणि हे मी नदीवर गेले असता पाय घसरला आणि पाण्यात पडले. अरे देवा, असे झाले सर्व? तुला कुठे लागले तर नाही ना? किती भिजलेस तू, गारठून जाशील. थांब, मी तुझ्यासाठी विस्त बांधतो. ईश्वरा, नेमकी तुझी योजना काय तेच मला कळत नाही. माझ्या या त्रासाला कंटाळून हे जग सोडून मुक्तता मिळवण्यासाठीच प्रयत्न करत होते, पण तू ते देखील यशस्वी होऊ दिले नाहीस. म्हणजे मी या त्रासात कितपत राहावे हेच तुमच्या मनात आहे का देवा? जे काही आहे ते सांगून टाका. मंडळी, आपल्यावर एक आगळे संस्करण झालेले आहे, ज्याच्यामध्ये जीवनाला नायक आणि मृत्यूला खलनायक ठरवलंय. आता काही बाबतीत ते खरंही आहे, पण असा विचार करायला हवा की जीवनातल्या अनेक अवस्थांच्या पैकी ती देखील एक अवस्थाच आहे. जसा जन्म सोहळा आपण साजरा करतो, तसा समाजामध्ये काही ठिकाणी मृत्यूचा देखील सोहळा साजरा करतात, ज्यात त्या जीवाला पुढील प्रवासासाठी सदिच्छा दिल्या जातात. किती पुढारलेपणा आहे माऊली आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये. पण माऊली, आपल्या प्रियजनांच्या मृत्यूचं आपल्याला अत्यंतिक दुःख होतं, कारण त्यांच्याशी असलेलं आपलं भावनिक नातं आणि असीम प्रेम. पण त्यांच्याच सुखासाठी आणि समाधानासाठी आपण हा विरह सहन करत असतो, त्यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा देत असतो. आपण देखील मृत्यू या अवस्थेचा असाच विचार करा. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.